सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओमध्ये एक महिला एका 5 स्टार हॉटेलमधल्या वेटरला जवळ बोलवते, त्याच्याकडून स्वतःच्या ब्लाऊजचं पाठीमागचं बटन लावून घेते आणि जेव्हा तो वेटर त्या ठिकाणाहून निघू लागतो तेव्हा ती त्याच्यासोबत बोलते, त्याला पुन्हा वापस बोलून घेते आणि थेट त्याला मिठी मारते आणि त्याच्यासोबत काही गप्पा सुद्धा मारते। नेमकं हे प्रकरण काय आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नेमका का होतोय, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। यहाँ घूमने की सबसे अच्छी जगह कौन सी है? अगर घूमना हो सबसे अच्छी जगह कौन सी है? राजस्थान में की ये होटल पे नहीं, राजस्थान। बाहर मेस के पास है। अच्छा, मुझे कोई पता नहीं, मैं पहली बार इंडिया आया हूँ। पता नहीं कितने टाइम हो गया? बारह 13 दिन पहली बार इंडिया आया, मैं कभी नहीं आया। अच्छा, ये तो रहेगा। yes. Can you just help me, please? You are good looking. You are good looking. और कुछ नहीं? सब कर दो। Anything else? और कुछ? No one. कुछ नहीं करना। Yes. Nothing. I just like you. आता या व्हिडिओमध्ये दिसणारी जी महिला आहे ती एक श्रीमंत महिला आहे। एका 5 स्टार हॉटेलमध्ये ती रूम बुक करते आणि रूम बुक केल्यानंतर त्या ठिकाणी तिच्या मोबाईलचा कॅमेरा सुद्धा ठेवते आणि काहीतरी ऑर्डर देते आणि त्या ठिकाणी तो वेटर येतो। मग वेटर आल्यानंतर त्या महिलेची जी ऑर्डर आहे ती त्या ठिकाणी ठेवते आणि मग हेच सगळं चालू असताना ती महिला त्याला विचारते की या शहरामध्ये फिरण्यासारखी काही प्रसिद्ध स्थळे आहेत का, काही वेगवेगळी ठिकाणं आहेत का। तेव्हा तो वेटर सांगतो की हा, या शहरामध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे, तुम्हाला कुठं जायचंय, काय जायचंय, असं तो सगळं काही त्या महिलेला सांगतो। मग ती महिला हे बोलत असतानाच जेव्हा हे सगळं बोलणं झाल्यानंतर तो वेटर त्या ठिकाणाहून निघू लागतो आणि दरवाजाजवळ जातो, तेव्हा ती महिला त्याला पुन्हा आवाज देते आणि बोलण्यामध्ये पुन्हा गुंतवते, जवळ बोलवते आणि थेट त्याला मिठी मारते, त्याला चिटकू लागते आणि त्या अगोदर स्वतःच्या ब्लाऊजचं बटन सुद्धा लावून घेते। मग ही महिला नेमकं असं का करते, कशामुळे करते आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। आता त्या व्हिडिओमध्ये त्या महिलेचा चेहरा ब्लर आहे, वेटरचा सुद्धा चेहरा ब्लर आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल होतोय। आता कुठला आहे, काय आहे याची अजून काही खात्री पटलेली नाही, पण मात्र व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होतोय। मग हा व्हिडिओ नेमका कोणी शेअर केला, कसा शेअर केला, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ही जी महिला आहे याच महिलेनं स्वतःहून तो व्हिडिओ शेअर केलेला असावा असा कदाचित अंदाज आहे। कारण की त्या ठिकाणी बरोबर मोबाईल ज्या ठिकाणी ठेवलाय कॅमेऱ्याच्या समोरच ती महिला त्या पुरुषाला आकर्षित करण्याचं काम करते आणि सरळ सरळ ती मोबाईलमध्ये दिसेल असंच तिनं सगळं ठरवलेलं आहे, असं त्या व्हिडिओ चित्रीकरणावरून आपल्याला लक्षात येतं। मग हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागचा उद्देश नेमका का असावा, कशामुळे असावा, या गोष्टीचा आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की अशा पद्धतीचे व्हिडिओ या अगोदर सुद्धा सोशल मीडियावर आणि काही वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत। या अगोदर अशाच पद्धतीनं एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। ती एक तरुणी किल्ला बघण्याच्या बहाण्यानं एका किल्ल्यामध्ये गेली होती आणि त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड बरोबर कशा पद्धतीनं करत होती आणि छुप्या कॅमेऱ्यानं सगळं काही रेकॉर्ड करत होती, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। त्याच्यानंतर पुन्हा तीच महिला एका गाडीमध्ये बसलेली असते, त्या ठिकाणी एक वयस्कर आजोबा येतात आणि त्या महिलेसोबत कशा पद्धतीनं करतात, पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं ती महिला त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं करते, तो जोधपूरचा व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। मग त्याच पद्धतीनं ही महिला सुद्धा करत आहे का? सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी किंवा काही पैसे कमवण्यासाठी स्वतःहूनच व्हिडिओ व्हायरल करून अशा पद्धतीनं काम करत आहे का?
हा देखील तपासाचा भाग आहे. पण मात्र सध्या सोशल मीडियाचं जग असल्यामुळं कधी कोण काय करेल हे सुद्धा सांगता येत नाही. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याच्यामुळं ज्या पद्धतीने या संपूर्ण व्हिडिओमध्ये घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.